हम्म. नमस्कार. आज आपण मराठी व्याकरणातला एक महत्वाचा टॉपिक बघणार आहोत. तो म्हणजे काळ. वाक्यातील क्रिया कोणत्या काळात घडत आहे याचा बोध होतो त्याला आपण साधारणपणे काळ असं म्हणत असतो. तर याच्यामध्ये साधारणपणे त्याला आपण काळ असं म्हणतो. मुख्य काळ तीन आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. वर्तमान काळाचे चार प्रकार, त्याचप्रमाणे प्रत्येकी चार प्रकार आहेत, उपप्रकार. त्यामध्ये अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. हा जो पार्ट आहे याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. आपण जर क्वेश्चन पेपर पाहिले, मग ते टीईटीचे असोत की सीटीईटीचे, तर त्यावेळेस असे प्रश्न येतात. तर वर्तमान काळामध्ये चार प्रकार. त्याच पद्धतीने भूतकाळामध्ये अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ. इथे आणि पुन्हा रीती आलेला आहे, तर तो आपण चेंज करून घेऊ. भविष्य काळामध्ये अपूर्ण, पूर्ण, आणि साधा आणि रीती या पद्धतीने आहे. या तिन्ही ठिकाणी साधा आला पाहिजे होता, तर इथे रीती रीती शब्द आलाय, तो बदल लक्षात घ्यायचा आहे. आता अपूर्ण काळ काय असतो की साधारणपणे वाक्यातील क्रियेची अपूर्णता दाखविण्यासाठी अपूर्ण काळ वापरतात. अपूर्ण काळात क्रियापदाची रूपे बनवताना क्रिया अपुरी दर्शवणारे धातू साधित आणि त्यापुढे असं या सहाय्यक क्रियापदाची त्या त्या काळातली रूपे येतात. आता साधारणपणे क्रियेची अपूर्णता आपल्याला लक्षात येते. आता कुठलीही क्रिया जी आहे, ती क्रिया घडत असताना, तर ती क्रिया दोन प्रकारे घडत असते. म्हणजे क्रिया घडत असताना एक तर ती क्रिया पूर्ण झाली की मग तिला पूर्णत्व येतं, आणि ती क्रिया घडत आहे किंवा ती क्रिया चालू असेल तर ती अपूर्णता असते. तर या पद्धतीने आपण जर साधारणपणे विचार केला, तर क्रियापदाची रूपे बनवताना क्रिया अपुरी दर्शवणारे धातू साधित व त्यापुढे असं या सहाय्यक क्रियापदाची त्या त्या काळातील रूपे येतात. उदाहरणार्थ, तो मुलगा खेळ. आता या शब्दांपासून अपूर्ण काळातली वाक्य काय तयार होतील? अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य, अपूर्ण भूतकाळाचं वाक्य, अपूर्ण भविष्य काळाचं वाक्य. तो मुलगा खेळ. आता अपूर्ण वर्तमान काळात काय येणार आहे? तो मुलगा खेळत आहे. म्हणजे खेळण्याची क्रिया पूर्ण झाली का? नाही. खेळत आहे, पण कधी खेळत आहे? तो आत्ता खेळतोय. आणि आत्ता खेळतोय म्हणजे तो काळ झाला वर्तमान काळ. मग वर्तमान काळ जरी झाला तर ती क्रिया पूर्ण झाली का? नाही. मग ती अपूर्ण आहे, म्हणून तो मुलगा खेळत आहे. तो मुलगा खेळत होता. म्हणजे भूतकाळात सुद्धा त्याची क्रिया पूर्ण झालेली नव्हती, म्हणून अपूर्ण भूतकाळ. तो मुलगा खेळत असेल म्हणजे भविष्य काळात सुद्धा त्याची क्रिया पूर्ण झालेली नाही, ती क्रिया अपूर्ण आहे. अशी हे साधारणपणे अपूर्ण काळाचा जर आपण विचार केला, तर वाक्यातील क्रियेची अपूर्णता दाखवण्यासाठी अपूर्ण काळ वापरतात. अपूर्ण काळात क्रियापदाची रूपे बनवताना क्रिया अपुरी दर्शवणारे धातू साधित व त्यापुढे असं या सहाय्यक क्रियापदाची त्या त्या काळातील रूपे येतात. आता आहे पुढचा आहे पूर्ण काळ. आता पूर्ण काळ म्हणजे काय? तर वाक्यातील क्रियेचे पूर्णत्व दर्शवण्यासाठी पूर्ण काळ वापरतात. पूर्ण काळामध्ये क्रियापदाची रूपे बनवताना क्रियेचे पूर्णत्व दर्शविणारे धातू साधित व त्यापुढे असं या सहाय्यक क्रियापदाची त्या त्या काळातील रूपे येतात. हम्म. आता याच्यामध्ये म्हणजे असं म्हणजे आहे होतं बरं का, त्याचं लक्षात ठेवा. आता पूर्ण काळ म्हणजे क्रिया मग वर्तमान काळातली लावो, भूतकाळातली लावो की भविष्य काळातली, त्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे हा दर्शवण्याचा प्रयत्न असतो. उदाहरणार्थ, मधुने लाडू खाल्ला आहे, म्हणजे त्याचा लाडू खाऊन झालाय, पूर्ण वर्तमान काळ. मधुने लाडू खाल्ला होता, मधुने लाडू खाल्ला होता म्हणजे तो झाला पूर्ण भूतकाळ. मधुने लाडू खाल्ला असेल, ते झालं पूर्ण भविष्यकाळ. मधु लाडू खा या वाक्यामध्ये आपल्याला दिसतंय की या शब्दांपासून अपूर्ण काळातली वाक्य बनतात. त्यामध्ये मधुने लाडू खाल्ला आहे, मधुने लाडू खाल्ला होता, मधुने लाडू खाल्ला असेल. पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ. या तीन पद्धतीने आपल्याला हे बघायला मिळतं. आता राहिला साधा काळ आणि रीती काळ.
एखादी क्रिया सतत घडत असल्याचे दर्शवण्यासाठी तीनही काळात ती क्रिया सतत घडत असल्याचे दर्शवणारे क्रियापद वापरले जाते, त्याला म्हणतात साधा काळ. आणि तीच क्रिया दर्शवण्यासाठी संयुक्त क्रियापद जर वापरला तर रीती काळ होतं. बघा आता लक्षात ठेवा, एखादी क्रिया सतत घडत असल्याचं म्हणजे ती क्रिया सतत घडते आणि ती तीनही काळांमध्ये घडत असेल तर जर क्रियापद वापरलं गेलं असेल तर तो साधा काळ असतो. आणि तीच क्रिया दर्शवण्यासाठी संयुक्त क्रियापद जर वापरले, ते संयुक्त क्रियापद आलेलं आहे, तर तो रीती काळ होतो. उदाहरणार्थ, मुलगा मुलगा पुस्तक वाचतो, हा साधा वर्तमान काळ झाला. मुलगा पुस्तक वाचत असतो म्हणजे ती क्रिया तो करत आहे. आता संयुक्त क्रियापद म्हणजे काय, ते ऑलरेडी क्रियापद शिकवताना तुम्हाला टीईटीच्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे. आता ज्या वेळेस वाच नावाचा धातू आणि असतो नावाचं क्रियापद, म्हणजे ज्यावेळेस सहाय्यकारी क्रियापद आणि मूळ क्रियापद एकत्र आलं तर संयुक्त क्रियापद तयार होतं. तर वाचत असतो हे दोन क्रियापद इथे एकत्र आली म्हणून ते संयुक्त क्रियापद आहे. म्हणून रीती वर्तमान काळ कसा ओळखायचा, त्याच्यामध्ये रेग्युलर एक क्रियापद असेल आणि एक सहाय्यकारी क्रियापद असेल, म्हणजे दोन्ही मिळून जे संयुक्त क्रियापद आहे ते संयुक्त क्रियापद यामध्ये असणार आहे. आता याच्यामध्ये मुलगा पुस्तक वाचायचा हे साधं वाक्य झालं, साधा भूतकाळ झाला. आणि मग मुलगा पुस्तक वाचत असे म्हणजे त्याची ती सवय झाली होती, तर त्यामध्ये इथे संयुक्त क्रियापद वाचले बघा. वाचायच्या ऐवजी काय आलं, वाचत असे, हे रीती भूतकाळ झालं. मुलगा पुस्तक वाचेल हा साधा भविष्य काळ झाला. मुलगा पुस्तक वाचत जाईल हा रीती भविष्य काळ झाला. असे हे चार प्रकार आहेत. आता काळांचे काय उपयोग होतात, तर भाषेचा व्यवहार करताना काळाचे बंधन काटेकोरपणे पाळले जात नाही. एखाद्या काळाचा वापर दुसऱ्याच काळातील क्रियेबद्दल केलेला आढळून येतो. शिवाय त्यातही विविध सूक्ष्म छटा आढळतात. भाषेचा अभ्यास करताना काळाचे उपयोग पाहूया. वर्तमान काळ, सर्व काळी सर्वत्र सत्य असलेले विधान करताना, म्हणजे जे त्रिकालाबाधित सत्य आहे, जे बदलणार नाही, तर साधा वर्तमान काळ वापरतात. उदाहरणार्थ, वाक्य आलं सूर्य पूर्वेस उगवतो, तर काळ कोणता, तर लक्षात ठेवायचं सूर्य पूर्वेस उगवतो हा झाला वर्तमान काळ. मग हा का वर्तमान काळ झाला, सूर्य पूर्वेस उगवतो हा वर्तमान काळ का झाला, कारण सूर्य हा पूर्वेलाच उगवतो हे जगामधलं त्रिकालाबाधित सत्य आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणजे हे कोट्यावधी वर्षापासून चालू आहे आणि कोट्यावधी वर्ष चालू राहणार, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. जिथे त्रिकालाबाधित सत्य असतं तिथे नेहमी वर्तमान काळ असतो. भूतकाळातील घटना सांगताना काही वेळा वर्तमानकालिक क्रियापदे सुद्धा वापरतात. अशा काळाला ऐतिहासिक वर्तमान काळ म्हणतात. मग तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला, अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो, आता इथे अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो असं म्हटल्यानंतर ती घटना आपल्या डोळ्यासमोर वर्तमान काळात घडते अशी वाटते, पण मुळात हा प्रसंग महाभारतातला आहे. मग तो घडून गेलेला आहे, जरी तो घडून गेलेला आहे पण तो आपण वर्णन करताना किंवा एखादं प्रवचन चालू असताना तो प्रवचनकार असं म्हणतो की अर्जुन या प्रसंगामध्ये श्रीकृष्णास म्हणतो, असं जेव्हा म्हणतो तर ते म्हटलेलं असतं, पण तरी म्हणतो काय, तर म्हणतो म्हणजेच म्हणाला होता, असं जेव्हा वाक्य येतं त्याला ऐतिहासिक वर्तमान काळ म्हणतात. लवकरच सुरू होणारी क्रिया दर्शविताना काही वेळा वर्तमान काळातील क्रियापदे वापरतात, तर याला सन्निहित भविष्यकाळ म्हणतात. ओके. आता उदाहरणार्थ, एक क्रिया सुरू होणार आहे, तुम्ही पुढे व्हा मी येतोच, म्हणजे काय अर्थ झाला, तुम्ही पुढे व्हा मी येतोच, म्हणजे आता मी येण्याची क्रिया ही होणार आहे काही वेळानंतर, लवकरच सुरू होणार आहे मी येण्याची क्रिया, असं जेव्हा वाक्य येतं त्यावेळेस त्याला सन्निहित भविष्यकाळ म्हटलं जातं. हे हा टॉपिक फार महत्वाचा आहे, हे जे मी सांगतोय तुम्हाला, रीती वर्तमान काळ, सन्निहित
ऐतिहासिक वर्तमान काळ, सन्निहित भविष्यकाळ, याच्यावरच खूप वेळा प्रश्न विचारले जातात. म्हणजे काही वेळा वर्तमानकालीन क्रियापदे लवकरच सुरू होणारी क्रिया दर्शविताना काही वेळा वर्तमानकालीन क्रियापदे वापरली जातात. यामध्ये सन्निहित भविष्यकाळ असतो. तुम्ही पुढे वा, मी येतोच म्हणजे मी येईन. भूतकाळात काढलेले उद्गार दर्शविताना ती वर्तमान काळात अवतरण चिन्हे वापरून लिहिण्याची पद्धत आहे. भूतकाळात काढलेले उद्गार, आता भूतकाळात काढलेले उद्गार दर्शवताना ती वर्तमान काळात अवतरण चिन्हे वापरून लिहिण्याची पद्धत आहे. उदाहरणार्थ समर्थ रामदास म्हणतात, जगी सर्वसुखी असा कोण आहे. जगी सर्वसुखी असा कोण आहे म्हणजे लगतचा भूतकाळ आता बघा, भूतकाळात काढलं उद्गार जेव्हा दर्शवलं जातं तर त्यावेळेस मात्र वर्तमान काळातील अवतरण चिन्हे वापरली जातात. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समर्थ रामदास म्हणतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे, अवतरण चिन्ह आलेलं आहे. लगतचा भूतकाळ सांगताना काही वेळा वर्तमान काळ वापरला जातो. मी बसतो तोच तुम्ही हजर. मी बसतो तोच तुम्ही हजर म्हणजे मी बसलेलो होतो तोच तुम्ही हजर झाले. पण बोलताना आपण काय म्हणतो, मी बसतो तोच तुम्ही हजर, म्हणजे माझी बसण्याची क्रिया झाली लगेच तुम्ही हजर झाले. म्हणजे क्रिया भूतकाळातली जरी होती तरी वापरलेला आहे ते वर्तमान काळ. बसलो होतोच्या ऐवजी काय शब्द वापरलाय, बसतो हा शब्द वापरलाय. तर याला लगतचा भूतकाळ सांगताना सुद्धा वर्तमान काळ वापरला जातो. भूतकाळात काढले उद्गार काढताना वर्तमान काळातले अवतरण चिन्ह वापरले जातात. लवकर सुरू होणारी क्रिया दर्शवताना वर्तमानकालीन क्रियापदे वापरतात, त्याला सन्निहित भविष्यकाळ म्हणतात. आणि भूतकाळातली घटना सांगताना जेव्हा वर्तमानकालीन क्रियापदे वापरतात त्याला ऐतिहासिक वर्तमान काळ म्हणतात. त्रिकालाबाधित सत्य सांगताना सुद्धा वर्तमान काळ वापरला जातो. आता आहे भूतकाळ. भूतकाळाचा जर आपण विचार केला तर साधारणपणे ताबडतोब घडणार असलेली क्रिया ताबडतोब घडणार असलेली क्रिया दर्शवण्यासाठी काही वेळा क्रियापदाचे भूतकाळी रूप यामध्ये सन्निहित भविष्यकाळ होत असतो. ताबडतोब घडणारी क्रिया भूतकाळाच्या संदर्भात सुद्धा सन्निहित भविष्यकाळ येतो. म्हणजे क्रियापदाचं वर्तमानकाळी रूप वापरलं तरी सन्निहित भविष्यकाळ येतो. क्रियापदाचं भूतकाळी रूप वापरलं तरी सन्निहित भविष्यकाळ होतो. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच, असं जे दिलेलं आहे. आणि इथं काय म्हटलंय बघा वाक्य, तुम्ही पुढे व्हा, मी येतोच. मी आलोच आणि मी येतोच हा फरक आहे इथे. मी आलोच असेल तर भूतकाळ म्हणजे येईन, आणि इथे काय म्हटलंय, मी येतोच म्हणजे मी येईन. म्हणजे वर्तमानकालीन क्रियापद जेव्हा वापरलं जाईल तर त्यावेळेस सन्निहित भविष्यकाळ असतो. भूतकाळी क्रियापद वापरले जाईल म्हणजे ताबडतोब एखादी घटना घडणार आहे तर त्याला सन्निहित भविष्यकाळच म्हणतात. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच, म्हणजे दोन्ही ठिकाणी सन्निहित भविष्यकाळच आहे ना. एखादी क्रिया भविष्यकाळात खात्रीने होणार आहे या अर्थी कधी कधी भूतकाळी रूपे वापरतात. अशा वाक्याला निसंशय निसंशय भविष्यकाळ असं म्हटलं जातं. बघा, आता हा एक टॉपिक नवीन आहे आपल्यासाठी, हे पण लक्षात तुम्हाला ठेवायचंय. एखादी क्रिया भविष्यकाळात खात्रीने होणार या अर्थी कधी कधी भूतकाळी रूपे वापरतात. अशा वाक्याला निसंशय भविष्यकाळ म्हणतात. उदाहरणार्थ, जवळ ये की मार बसलाच म्हणून समज, ही खात्री इथे व्यक्त केलेली आहे. जवळ ये की मार बसलाच म्हणून समज. तर एखादी क्रिया भविष्यकाळात खात्रीने होणार या अर्थी कधी कधी भूतकाळी रूपे वापरली जातात. अशा वाक्याला निसंशय भविष्यकाळ म्हणतात. जवळ ये की मार बसलाच म्हणून समज. तर खात्री व्यक्त करताना असं होतं. संकेत व्यक्त करायचं असेल तर भूतकाळाचं रूप वापरतात, क्रियापदाचं भूतकाळी रूप वापरतात. पाऊस आला तर ठीक, पाऊस आला तर ठीक. मुळात ते म्हणायचं होतं पाऊस येईल तर ठीक, पण आपण म्हणत असतो पाऊस आला तर ठीक. तर संकेत व्यक्त करताना क्रियापदाचं भूतकाळी रूप वापरतात. वर्तमान काळातील अपूर्ण क्रिया संपण्याच्या बेतात आहे. वर्तमान काळातील अपूर्ण क्रिया संपण्याच्या बेतात आहे अशा अर्थी जेव्हा येतो, तो बघ तुझा मित्र आला, तेव्हा सुद्धा खऱ्या अर्थाने हे भूतकाळीच रूप आहे.
वर्तमान काळातील अपूर्ण क्रिया संपण्याच्या बेतात आहे, अशा अर्थाने जरी वाक्य आले ते भूतकाळामध्ये जातं. भविष्य काळामध्ये काही वेळा संकेत व्यक्त करायचे असल्यास क्रियापदाचं भविष्यकाळ रूप वापरतात. तू मदत देशील तर मी आभारी होईन. आता इथे भविष्यकाळ आहे. काही वेळा अशक्यता, सगळेच मूर्ख कसे असतील ही अशक्यता. काही वेळा संभावना व्यक्त करताना देखील भविष्यकाळ वापरतात. उदाहरणार्थ गुरुजी आत शाळेत असतील असण्याचा संभव. काही वेळा संभावना व्यक्त करताना गुरुजी आत शाळेत असतील. काही वेळा इच्छा व्यक्त करताना क्रियापदाचं भविष्यकाळी रूप वापरतात. मला 2 रुपये हवे होते, म्हणजे हवेत, तर इच्छा व्यक्त करताना सुद्धा होतो. आता काही अभ्यासाची उदाहरणं दिली. मी अभ्यास करतो याचं रीती भूतकाळ करा. मी अभ्यास करत असायचो. मी खो खो खेळतो. मी खो खो खेळत असतो. रस्त्याने डाव्या बाजूने चालावे, रीती वर्तमान काळ करा. रस्त्याने डाव्या बाजूने चालत जावे. इथे बघा, चालावेच्या ऐवजी हे मूळ क्रियापद आलं. त्याचं संयुक्त क्रियापद, 2 क्रियापद कोणते आले? चालत आणि जावे. मी संगीत ऐकतो. मी संगीत ऐकत राहीन. इथं 2 क्रियापद आले. मुलांनो, आपल्या शिक्षकांचे ऐका. याचं विद्यार्थ करायला लावलं, तर मुलांनी आपल्या शिक्षकांचे ऐकावे. मी राज्याचा मुख्यमंत्री झालो तर उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य करा. मला राज्याचा मुख्यमंत्री होण्याची फार इच्छा आहे. होकारार्थी वाक्य करा. ही काही वाईट कल्पना नाही, ही कल्पना बऱ्यापैकी आहे. मी चहा घेतला. कर्मकर्तरी करा. माझ्याकडून चहा घेतला गेला. तर अशा पद्धतीचे हे स्वाध्यायाची उदाहरणं दिलेली आहेत. शब्दशक्ती आपलं झालेलं होतं. संधी. चला, कोण वाचते संधीचं? वाचा, मग मी एक्सप्लेन करतो. संधी कोण वाचते? आहे कोणाला वाचणं शक्य? सर मी वाचू? वाचा वाचा. जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ग व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ग हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ग तयार होतो. वर्गांच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधी म्हणजे सांधणे, जोडणे. संधीचे प्रकार: 1. स्वर संधी. 2. व्यंजन संधी. 3. विसर्ग संधी. स्वर संधी: एकमेकांच्या शेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडलेले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात. स्वर अधिक स्वर असे त्यांचे स्वरूप असते. सूर्य, उदाहरणार्थ सूर्य अधिक सूर्य, अधिक बरोबर आ म्हणजे सूर्यास्त. स्वरसंधीचे प्रकार: सजातीय स्वरसंधी. ह्स्व स्वरापुढे किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर ह्स्व किंवा दीर्घ आल्यास म्हणजेच दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर होतो, यालाच सजातीय स्वरसंधी असे म्हणतात. उदाहरणार्थ पोट शब्द, एकत्र येणारे स्वर व संधी व जोड शब्द. सूर्य अधिक अस्त, अधिक बरोबर आ म्हणजे सूर्यास्त. देव अधिक आलय, अधिक आ अधिक बरोबर आ म्हणजे देवालय. विद्या अधिक अर्थी, आ अधिक अधिक आ विद्यार्थी. महिला अधिक आश्रम, आ अधिक आ बरोबर आ महिलाश्रम. मुनी अधिक इच्छा, ई अधिक मोठी ई बरोबर ई मुनिच्छा. गिरी अधिक ईश, ई अधिक ई बरोबर ई गिरीश. मही अधिक ईश, ई अधिक ई बरोबर ई महिष. गुरु अधिक उपदेश, उ अधिक उ बरोबर मोठा उ गुरु उपदेश. भू अधिक उद्धार, मोठा उ अधिक उ बरोबर उ बुधवार. गुणादेश स्वर संधी: अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्या दोघांऐवजी ए येतो. अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास ओ येतो.
आणि अ किंवा आ यांच्या पुढे रू आल्यास त्याऐवजी अर येतो. पोट शब्द ईश्वर अधिक इच्छा एकत्र येणारे स्वर संधी अ अधिक ई बरोबर ए म्हणजे ईश्वर इच्छा. गण अधिक ईश अ अधिक ई बरोबर ए म्हणजे गणेश. उमा अधिक ईश आ अधिक ई बरोबर ए उमेश. चंद्र अधिक उदय अ अधिक उ बरोबर औ चंद्रोदय. महा अधिक उत्सव आ अधिक उ बरोबर औ महोत्सव. देव अधिक ऋषी अ अधिक ऋ बरोबर अर म्हणजे देवर्षी. महा अधिक ऋषी आ अधिक ऋ बरोबर अर म्हणजे महर्षी. उध्यादेश स्वर संधी अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ए आई हे स्वर आल्यास त्या दोघांबद्दल आई येतो आणि अ किंवा आ या स्वरांपुढे ओ किंवा औ हे स्वर आल्यास त्या दोघांमध्ये औ हा स्वर येतो. याला उध्यादेश असे म्हणतात. उदाहरणार्थ उपोट शब्द एक अधिक एक म्हणजे एकत्र येणारे स्वर व संधी अ अधिक अ बरोबर आई म्हणजे जोड शब्द ऐक्यय ऐक्यक. मत अधिक ऐक्य अ अधिक ए आई आई बरोबर आई मत मतय्य मतक्य. सदा अधिक एवम एव बरोबर आ अधिक ए बरोबर आई म्हणजे सदैव. प्रजा अधिक ऐक्य आ अधिक आई बरोबर आई म्हणजे प्रजैक्य. जल अधिक औद औघ अ अधिक औ बरोबर औ जलोघ्य. गंगा अधिक ओघ आ अधिक ओ बरोबर औ गंगोध गंगोग. वृक्ष अधिक औदार्य अ अधिक औ बरोबर औ उ वृक्षोदार्य. यनादेश स्वर संधी ई उ रू स्वर किंवा दीर्घ यांच्या पुढे विजाती स्वर आल्यास ई मोठी ई बद्दल य हा वर्ण येऊन पुढील स्वर त्यात मिसळतो. उ मोठा उ बदलत बद्दल व हा वर्ण येऊन पुढील स्वर त्यात मिसळतो आणि रू बद्दल र हा वर्ण येऊन त्या पुढील स्वर मिसळतो व संधी होतो. य व र यांच्याबद्दल अनुक्रमे ई उ रू आल्यास संप्रासन संप्रसारण म्हणतात. पोट शब्द एकत्र येणारे स्वर संधी व जोड शब्द प्रीती अधिक अर्थ ई अधिक अ य अधिक अ बरोबर य प्रीत्यर्थ. इति अधिक आदि ई अधिक आ य अधिक आ बरोबर या इत्यादी. अति अधिक उत्तम ई अधिक उ बरोबर य अधिक उ यू अयुत्यम. प्रीती अधिक एक ई अधिक ए य य अधिक ए आई प्रत्येक. म्हणू अधिक अंतर उ अधिक अ बरोबर व अधिक अ बरोबर व नव्यांतर. सु अधिक अल्प उ अधिक अ बरोबर व अधिक अ बरोबर व स्वल्प. पितृ अधिक आज्ञा रू अधिक आ र अधिक आ बरोबर रा पित्राज्ञा. थँक्यू मॅडम. आता याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर पहिले संधी म्हणजे काय ते समजून घेणं गरजेचं आहे. आता साधारणपणे जोड शब्द जर तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण बरं का हे लक्षात ठेवा. वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात. त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात. संधीचा अर्थ होतो सांधणे जोडणे. आता तुम्हाला समजलं नसेल तर वर्ण म्हणजे काय असतं तर साधारणपणे आपण जर विचार केला तर वर्ण म्हणजे काय हा जर आपण विचार केला
तर आपल्याला सगळ्यात प्रकर्षाने एक गोष्ट लक्षात येईल, वर्ण म्हणजे काय. एक मिनिट फक्त. आता बघा, संधी म्हणजे काय सांगत होतो मी. व्हिडिओ ऑन करतोय पण दिसत नाही. हा बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, संधीमध्ये. तर आपण जर विचार केला, तर जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण एकत्र येतात, तर ते जोडले जातात. आता वर्ण म्हणजे काय, तर साधारणपणे जे मूळ आहेत, म्हणजे शब्द नाहीयेत किंवा अक्षर नाहीयेत. आता उदाहरणार्थ, संधीचे तीन प्रकार आहेत. एक आहे स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी, असे मुख्य तीन प्रकार. लक्षात ठेवा, संधीचे मुख्य तीन प्रकार कोणते: स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. आता याच्यामध्ये स्वरसंधी म्हणजे काय, ज्यावेळेस एकमेकां शेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडलेले असतील, तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात. म्हणजे स्वर अधिक स्वर म्हणजे स्वरसंधी. व्यंजन अधिक, आता व्यंजन संधीच्या वेळेस सांगेल, पहिले स्वर संधी समजून घ्या. स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी. आता उदाहरणार्थ, सूर्य अधिक, इथे चुकलेलं आहे त्यांचं, इथे सूर्य नाही पाहिजे होतं, इथे अस्त शब्द पाहिजे होता. सूर्य अधिक अस्त, सूर्य अस्त. तो कसा तयार झाला ते मी सांगतो तुम्हाला.
आता त्यातले स्वर संधीचे प्रकार बघूया. इथे दिलेले ती उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. पहिला प्रकार कोणता आहे? तर पहिला प्रकार आहे तुमचा सगळ्यात महत्वाचा, तो म्हणजे काय? सजातीय. पहिला प्रकार आहे सजातीय स्वरसंधी. आता सजातीय स्वरसंधी म्हणजे काय? तर स्वरांमध्ये दोन प्रकार असतात. एक सजातीय प्रकार असतो, एक विजातीय प्रकार असतो. म्हणजे अ, आ हा एक गट असतो. तर त्याच्यामध्ये बघा, ऱ्हस्व स्वरापुढे किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास, म्हणजेच दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर तयार होतो. त्याला सजातीय स्वर असं म्हणतात. आता समजा अ आणि आ हे सजातीय स्वर आहेत. ई ई हे सजातीय स्वर आहेत. उ उ हे सजातीय स्वर आहेत. सजातीय म्हणजे एका जातीतले. अ आणि आ. आता याच्यामध्ये ऱ्हस्व म्हणजे काय, दीर्घ म्हणजे काय? तर ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्याचा उच्चार आखूड होतो त्याला ऱ्हस्व स्वर म्हणतात. ज्याचा उच्चार दीर्घ होतो, ज्याचा उच्चार लांबट होतो त्याला दीर्घ स्वर म्हणतात. उदाहरणार्थ अ. अ हा ऱ्हस्व आहे. आ हा दीर्घ आहे. ई, रफार नसलेली जो ई आहे इमारतीचा, तर तो काय आहे? ऱ्हस्व आहे. इडलिंबूचा ई काय आहे? दीर्घ आहे. त्याच पद्धतीने उखळीचा ऊ हा ऱ्हस्व आहे. तर उसाचा ऊ हा दीर्घ आहे. परंतु उ उ, अ आ आणि ई ई हे सजातीय आहे. मग सजातीय स्वर संधीमध्ये काय होतं की ते दोन स्वर एकत्र जर आले तर त्यांच्यामधला दीर्घ स्वर अगोदर घेतला जातो. आता तुम्ही म्हणणार मग इथे स्वर दिसतात कुठे? आता सूर्य हा शब्द आहे. मग सूर्य या शब्दामध्ये सूर्य हा उच्चार जर केला तर र य सूर्य अ येतो बघा त्याच्यामध्ये. आणि अस्त मध्ये सुरुवातीला कुठला वर्ण आलाय? अ. म्हणजे दोन्ही ठिकाणी काय आला? अ अधिक अ. मग जरी अ अधिक अ आला तर अ अधिक अ म्हणजे अ अ न घेता अ आ मध्ये दीर्घ कोण आहे? आ. म्हणून तो आ घेतला. आणि मग हा आ काय होणार आहे? य या शब्दाबरोबर जोडला जाणार. मग तो अर्या होणार, म्हणजे सूर्यास्त असा शब्द तयार झालेला आहे. समजतंय मी काय सांगतोय ते? उदाहरणार्थ काय उदाहरण आहे बघा इथे? देव अधिक आलय. मग देव अधिक आलय, देव व आलाय. हे बघा, नेहमी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट क्लिअर करून घ्या. व्यंजन जे असतात ना ते अपूर्ण असतात नेहमी आयुष्यामध्ये. मग हे व्यंजनांना पूर्णत्व केव्हा प्राप्त होतं? ज्या वेळेस हे स्वरांबरोबर एकत्र येतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर व व हा अर्धवट असेल, त्याचा पाय मोडलेला असेल, पण व हा अ बरोबर जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्याला पूर्णत्व प्राप्त होतं. म्हणून हे बघा, स्वरांची व्याख्या काय आहे की ज्यांना कोणाची गरज नाही, ते इंडिपेंडंट आहेत. व्यंजन म्हणजे काय? ज्यांना स्वरांची गरज आहे. बरोबर आहे की नाही? ज्यांना स्वरांची गरज आहे. मग अशा पद्धतीने आपण जर एक गोष्ट लक्षात ठेवली की आता देव अधिक आलय मध्ये व आहे. व च्या मध्ये कोण दडलेलं आहे? तर अ दडलेला आहे. आणि आलय मध्ये कोण आहे? सुरुवातीलाच आ आलेला आहे. मग अ आणि आ च्या ऐवजी काय घ्यायचा? अ अधिक आ जरी केला तर घेताना दीर्घ घ्यायला लावलाय आपल्याला. हे पहा, ऱ्हस्व स्वरापुढे किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास, सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबरोबर त्यांच्यातीलच एक दीर्घ स्वर घ्यावा. मग अ आ जरी आला तर आ घ्यायचा. मग तो आ व बरोबर जाणार. म्हणजे काय तयार होणार? व बरोबर गेला म्हणजे व हा आ बरोबर गेला म्हणजे वा होणार. मग देवालय असा शब्द त्या ठिकाणी तयार होणार. तुम्हाला थोडं समजायला सुरुवातीला कठीण जाईल, पण अतिशय सोपं आहे. विद्यार्थी. आता विद्या द्या म्हणजे आ आला, अर्थीमध्ये अ आला. आ आणि अ च्या ऐवजी कोण घेणार? मग तुम्ही दीर्घ कोण आहे? आ आहे. बरोबर आहे की नाही? मग विद्या अधिक अर्थीमध्ये आ घेणार. मग हा कोणाबरोबर जाणार? तर तो अ हा लोप पावणार, इथला अ कॅन्सल होणार. शब्द तयार झाला विद्यार्थी. आता हा जो पहिला प्रकार चालू आहे स्वर संधीचा, याला सजातीय स्वर संधी म्हणतात. सजातीय स्वर संधीमध्ये आपण दीर्घ दीर्घला महत्व देत असतो ऱ्हस्वच्या ऐवजी. आता महिला अधिक आश्रम, महिला ला
म्हणजे आ आला, आश्रम मध्ये आला, आ आ 2 वेळा आला, पण घेताना एकच आ आपण घेणार, दीर्घ मधला आ, म्हणजे तो आ ला बरोबर जाणार, इथला आ लोप पावला, निघून जाणार, म्हणजे तयार झाला तुमचा शब्द महिलाश्रम नावाचा शब्द तयार झाला. अगदी तसंच मुनी इच्छा. आता बघा मुनी, आता ई कसा काय आला प्रश्न पडला असेल, तर ज्यावेळेस पहिली विलांटी असते ना तेव्हा रस्व ई येतो. आणि इच्छा, आता इच्छा शब्द इथे चुकलेला आहे त्यांचा, याला खरं तर रफार पाहिजे होता. ई हा दीर्घ आहे, मग ई अधिक ई, मग हे ई अधिक ई जे आहे तर याच्यामध्ये काय होणार, तर दीर्घ ई आपल्याला घ्यायचा आहे. सॉरी, इथे ई मध्ये इथे चुकलेलं आहे त्यांचं, तर हा ई रस्व पाहिजे होता. दोन्ही रस्व ई जरी आले, घेताना दीर्घ ई घ्यायचा आहे, म्हणजे मुनी अधिक इच्छा. मग आता दीर्घ ई आला म्हणजे कोणती विलांटी येणार, दुसरी. दुसरी विलांटी येणार. म्हणून न ला इथे पहिली विलांटी होती ती जाऊन काय झाली, दुसरी आली, आणि हा ई काय झाला, लोप पावला. कुठे लोप पावला, तर तो ई काय म्हणून आलाय, ई काय म्हणून आला, आता दुसरी विलांटी म्हणून आलेला आहे ना, न ला जोडला गेला ना तो मुनीच्छा. हा, गिरीश, आता गिरी, री आला, आता री मध्ये र ला पहिली विलांटी, पहिला विलांटी म्हणजे तुमचा कोणता ई झाला, तर रस्व ई. हा, आणि ईश मध्ये हा दीर्घ ई आला. रस्व आणि दीर्घ दोन्ही जरी आले तर घेताना रस्व दीर्घ ई घ्यायचा आहे, म्हणजे तयार होणार गिरीश. गी तसाच राहील, र ला दुसरी विलांटी, आता ई आल्यामुळे ह्या र ला दुसरी विलांटी, इथला ई कॅन्सल होईल, गिरीश शब्द तयार झाला. मही अधिक ईश, मग महिष, ह्याची विलांटी ऍज इट इज राहिली, दीर्घ ई दीर्घ ई दीर्घ ईच घ्यायचा आहे. बरोबर आहे की नाही. आता इथे उ उ हे दोन्ही रस्व आले तरी दीर्घ उ घ्यायचा. गुरु उपदेश मध्ये गुरुपदेश अशा पद्धतीने शब्द तयार झाला. भू अधिक उद्धार, भू मध्ये दीर्घ उ आला, हा रस्व उ आला, घेताना दीर्घ उ घ्यायचा, बुद्धार. थोडं अवघड जात आहे का तुम्हाला समजायला, समजतंय का, थोडं लक्षात यायला वेळ लागेल ते. फक्त त्याच्या अगोदर तुम्हाला खरं तर स्वर म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय, हे सगळं समजलं तर हे समजेल. तुम्हाला स्वर व्यंजन याबद्दल काही अडचण आहे का, तर हे सांगण्यात मजा आहे, नाही तर काही उपयोग होणार नाही. थांबा, हे पीडीएफ मध्ये आहे का बघतो, थांबा. तर जसे मात्रा असतात म्हणजे त्यांच्या त्यांच्या विलांटी असतात, त्यांचे उकार असतात, त्या पद्धतीने त्यांचं हे करायचं ना उच्चारण. हा, उच्चारण पण करायचा आणि संधी सोडवताना त्या पद्धतीने त्याचा उपयोग करायचा आहे. थांबा मी बघतो इथे स्वर व्यंजन आहेत का, नसेल तर मग मी सांगतो. हे बघा, पहिले आहे ना तुम्हाला ते स्वर व्यंजन अगोदर समजून घ्यावे लागणार आहेत, तरच या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. या पीडीएफ मध्ये आहे का स्वर व्यंजन, पहिले होते डायरेक्ट सर्वनामे सुरू झाले तिथे. तर स्वर व्यंजनची पीडीएफ आली की बघतो मी, थांबा 1 मिनिट.
स्क्रीन दिसते का तुम्हाला? येस हॅलो. सर, दिसतीये, स्क्रीन हा आता दिसतीये. बघा, इथे दिलेले वर्णमाला. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. बोलताना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. आणि ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या सांकेतिक खुणेला आपण काय म्हणत असतो? अक्षर म्हणत असतो, ध्वनिचिन्ह म्हणतो. अक्षर म्हणजे काय? नष्ट न होणारे, नष्ट न होणारे. ओके. आता याच्यामध्ये बघा, अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. मराठी भाषेत एकूण 52 वर्ण आहेत. या वर्णाच्या मालिकेलाच वर्णमाला किंवा मूळाक्षरे असे म्हणतात. आता आ, ऍ, अ, ई, उ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ. आता यातला हे जे आहेत ना, हे दोन स्वरादी आहेत. उरलेले बघा किती स्वर आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. हे बघा इथे हे जे आहेत ना, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण जर विचार केला, आ, आ, ई, हे इंग्रजीतून आलेले दोन स्वर आहेत. ई, उ, रू, लू, ए, ऐ, ओ, औ इथपर्यंत स्वर आहेत. 14 स्वर आहेत. अगोदर आपण जेव्हा शिकत होतो तेव्हा 12 स्वर होते, म्हणून त्याला आपण 12 खडी असं म्हणायचो. पण याच्यामध्ये आपण जर विचार केला तर इथे सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे ओ, औ, आ जे आहे ते स्वरादी आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर क, ख, ग, घ, ज्ञ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष, ज्ञ. तर एकूण मराठीमध्ये 52 वर्ण आहेत. इथे साधारणपणे आपण जर विचार केला तर 14 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत. उरलेले व्यंजने किती आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 आणि 33 आणि 34. लक्षात ठेवायचंय, व्यंजन 34च आहेत. क्ष आणि ज्ञ हे तयार केलेले शब्द आहेत, जोड शब्द आहेत. एक लक्षात ठेवायचं, क्ष आणि ज्ञ जोडाक्षर आहेत, ते व्यंजन नाहीत. इथे जरी दिलेले आहेत ते व्यंजन नाहीत. 34च व्यंजन आहेत. 14 तुमचे 14 तुमचे काय झाले? स्वर झाले. 14 आणि 2 16 आणि हे 34. खरं तर मराठीमध्ये 50 वर्ण आहेत, इथे 52 दिलेत. क्ष आणि नियध, स्वर, स्वरादी आणि व्यंजन. आता स्वर काय असतात? साधारणपणे ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो त्यांना आपण स्वर म्हणतो. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराचे मानले जातात. मराठी भाषेमध्ये इथं 12 दिले तर खरं तर ते किती आहेत? 14 आहेत. इथे आलेलं नाहीये बघा. ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. उदाहरणार्थ ई आणि रू हे काय झाले? ऱ्हस्व स्वर झाले. दीर्घ स्वर म्हणजे काय? तर ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. मग ई, उ, ए, ऐ, ओ, औ हे झाले दीर्घ स्वर. त्यानंतर पुढे आहेत सजातीय स्वर. आता सजातीय स्वर काय आहेत? तर एकाच उच्चार स्थानांमधून जाणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. उदाहरणार्थ उ, ए, ऐ, ओ, औ. याला आपण सजातीय स्वर म्हणतो. विजातीय स्वर भिन्न उच्चार स्थानांमधून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. आता हे मधून आले, मधून आले, हे सजातीय आहेत. लक्षात ठेवा, हे जे दिसत आहे ते सजातीय आहेत. विजातीय म्हणजे काय? तर कोणाची जोडी कोणाबरोबर लाव, फक्त ची जोडी आ बरोबर न लावता ई बरोबर लावली, उ ची ए बरोबर लावली, ओ ची रू बरोबर, तिघांची उच्चार स्थान वेगळी आहेत. मात्र उ, ए, ऐ, ओ, औ यांची उच्चार स्थान एक आहेत म्हणून ते सजातीय स्वर. हे झाले विजातीय स्वर.
आणि संयुक्त स्वर कोणते? उरलेले जे 4 आहेत ते संयुक्त स्वर आहेत. संयुक्त स्वर 4 आहेत. आता कोणते संयुक्त स्वर आहेत ते पण समजून घेणं गरजेचं आहे. यामध्ये जर आपण संयुक्त स्वर पाहिली तर ए हा कसा तयार झाला? तर अ आला आणि अ बरोबर एक तर ऱ्हस्व ई आली किंवा दीर्घ ई आली, मग ए तयार झाला. ऐ केव्हा तयार झाला? ज्या वेळेस आ घेतला त्याच्याबरोबर ऱ्हस्व ई आली किंवा दीर्घ ई आली, ऐ तयार झाला. ओ केव्हा तयार झाला? ज्या वेळेस अ आला त्याच्याबरोबर ऱ्हस्व उ आला किंवा दीर्घ उ आला. औ कसं तयार झाला? आ घेतला त्याच्याबरोबर ऱ्हस्व उ आला किंवा दीर्घ उ आला, म्हणजे ए ऐ ओ औ हे काय आहे? संयुक्त स्वर आहे. आता तुम्हाला लक्षात आलं का? तर संयुक्त स्वर म्हणजे काय, सजातीय स्वर म्हणजे काय? तर लक्षात ठेवायचंय, सजातीय स्वर एकाच उच्चार स्थानातून येणारे, विजातीय स्वर भिन्न उच्चार स्थानातून येणारे, आणि संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर मिळून तयार होणारे, यांना संयुक्त स्वर म्हणतात. संयुक्त स्वर मराठीमध्ये 4 आहेत, ए ऐ ओ औ. आता आहे स्वरादी. स्वरादीचे बघूया मग थांबूया वाटल्यास आपण. ज्यांचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी म्हणजे स्वरादी. स्वराच्या अगोदर आधी जो स्वराच्या अगोदर येतो, आधी येतो, तो स्वरादी झाला. बरोबर. ज्यांचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी म्हणतात. स्वरादी 2 प्रकारचे, अम आणि आहा. स्वरादीमध्ये अनुस्वार आणि विसर्ग. आता अम मध्ये हा जो डॉट आलेला आहे त्याला आपण अनुस्वार म्हणतो, आणि आ मध्ये जे 2 टिंब आले त्यांना विसर्ग म्हणतो. तर स्वरादीमध्ये काय काय येतं? स्वरादीमध्ये अनुस्वार येतो आणि विसर्ग येतो. आता याच्यामध्ये स्वरादीचे 3 प्रकार आहेत. एक आहे अनुस्वार, दुसरा आहे अनुनासिक आणि तिसरा आहे विसर्ग. लक्षात ठेवा, स्वरादीचे 3 प्रकार, अनुस्वार, अनुनासिक आणि विसर्ग. आता अनुस्वार काय आहे? तर स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणार, स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. उदाहरणार्थ गंगा, चंचल. तर इथे हा डॉट जो आलेला आहे तो अनुस्वार म्हणून आलेला आहे. अक्षरावर मागाहून स्वार होणारा गंगा. आता गंगा, गा मध्ये न हा उच्चार गाला खरं जोडला गेलाय, पण तो काय झाला, न येता त्याच्याऐवजी डॉट आला, मग तो ग वर आला, म्हणून अक्षरावर मागाहून स्वार होणारा तो असतो अनुस्वार. अनुनासिक म्हणजे काय? जेव्हा अनुस्वाराचा उच्चार ओझरता होत असेल तेव्हा त्याला अनुनासिक म्हणतात. घरात जेव्हा फुफ्फुसातील आम्हाला हा शब्द आहे, नंतर ह ह ह हुंकांचू हुंकार असे येतात तेव्हा अनुनासिक होतो. म्हणजे अनुस्वाराचा उच्चार जेव्हा असा ओझरता होत असेल त्याला अनुनासिक म्हणतात. आणि विसर्ग म्हणजे काय? विसर्गाचा अर्थ होतो श्वास सोडणे. विसर्गाचा उच्चार होत असताना स्वरांच्या नंतर ह हा ही ही हु सारखा उच्चार होताना हवेचे किंचित विसर्जन होते, तर त्याला आपण विसर्ग म्हणतो. याचे चिन्ह लिहून दाखवताना अक्षराच्या पुढे 2 टिंबे असतात. मराठीत विसर्गयुक्त शब्द जवळपास नाहीयेत. दुःख, नंतर यामध्ये चिन्ह विसर्ग नाही, त्यापैकी 2 आहेत, स्वतः, मनशांती, निष्पृह, निश्वास आणि निशंक. अशा आहेत तुमचे काय झाले, हे झाले स्वरादी. नंतर पुढे व्यंजन आहेत. व्यंजन पण 5 प्रकारचे आहेत. आता एकूण व्यंजन इथे खरं तर 41 म्हटलेले आहेत. ज्यांचा उच्चार करताना, हा बरोबर, ज्यांचा उच्चार करताना जिभेचा कंठ, टाळू, मूर्धा, दात, ओठ या अवयवांचा स्पर्श होतो त्यांना व्यंजन म्हणतात. आता जिभेचा उपयोग होतो, कंठ होतो, टाळू. आता मूर्धा म्हणजे काय? तुमचा कंठ आणि तुमच्या टाळूच्या मधली जी जागा असते ना तिला मूर्धा असं म्हटलं जातं. दात, ओठ या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन म्हणतात. व्यंजने 5 प्रकारचे आहेत. मग कुठल्या 5 प्रकारांचे आहेत? तर स्पर्श व्यंजन 32 आहेत, अर्धस्वर व्यंजन 4 आहेत, उष्म आणि घर्षक व्यंजन 3 आहेत, महाप्राण व्यंजन 1 आहेत, स्वतंत्र व्यंजन 1 आहे. आता पहिला प्रकार जो आहे तो स्पर्श व्यंजनाचा आहे, तो एकदा समजून घेऊया. मराठी ही देवनागरी लिपीत लिहिली जाते, त्यामुळे देवनागरीची मुळाक्षरे हीच मराठी मुळाक्षरे होतात. यात 12 स्वर आणि 36 व्यंजने येतात. आता स्वर कोणते येतात? अ आ इ ई ई उ, ए ऐ ओ औ अम आह स्वरादी. अ विशेष स्वर,
रु 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 लू रु रु लू लू. आता हे व्यंजनांच्या ज्या जोड्या दिलेल्या आहेत तर याच्यामध्ये व्यंजनांचं उद्या बघूया आपण. व्यंजनांची माहिती तुम्हाला उद्या डिटेलमध्ये सांगतो. आता आपण थांबूया. गुड नाईट, शुभरात्री.